काढून ठेवूया, कारण इकडे आलं की नाही असं जास्त चहा करून ठेवायला लागतं, म्हणजे मग सारखं सारखं कधी करत बसणार. त्यामुळे असं काळा चहा करून ठेवायचं. त्यानंतर जितके लोक येतील की नाही तेवढ्याला दूध घालून द्यायचं. आता तर पोरींच्या जवळ बसून आलाय. वाजले ना ते घड्याळ. हो 8 वाजले. ताईला चहा द्यायला बोल. मी तर चहा घ्यायला आंघोळ करून घ्या, म्हणजे ते हिटर लावायला येत नाही, मग लागत नाही. मोबाईल वाढतात लागेल कोणाचा चार्जर आणि चार्जर नाही मोबाईल दोघी जणी तयार, दोघी जणी झाले का आता 4 जण इथे खाली जरा घ्या. घुमतच नाही या पोहे खायला. इथे मोठ्यानं घ्या. छोटी लाल वांगी हे चिकन आपण आता भरलेले, आपण आता भरलेली वांगी करू. त्याच वांग्याला काका करून घ्यायचं. शेंगदाणा भाजायला टाकल्यात, कारण आपल्याला मसाल्यात घालायसाठी वांग्याला. त्यानंतर सुकं खोबरं चिरून घेतलं आहे, हे पण भाजून घ्यायचं. हे लसणाचे 2 गड्डे घेतलेले आहेत. एवढंच आपण आता आजच्या कणी मसाल्यात घालणार आहे. झालं ते लावा बघा. चालू कर. कोण आहे तिकडे? फुलं कशी लावायची ते अर्ध गोल करा की. गणपतीच्या मागं डोकं येते ना, त्याच्यावर हा अर्ध गोला प्रमाणात आकार. हा तेवढ्या मग त्याच्यावर बरोबर असं बघा, असं चेहऱ्याला अर्ध गोल व्हावं असं. बरोबर परफेक्ट चेहरा अर्ध गोल व्हायला गणपतीचं ठेवून बघा. हा हाय की मग गणपती कालच आलाय. संदीप जरा गणपती घे बघूया. वाटण करून घेतलेलं, पाणी न घालता का नाही ह्यात खोबरं, शेंगदाणा आणि लसूणाचं वाटण करून घेतलं. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आपल्या घरगुती. ते काय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकलं तरी पण चालतंय. त्यानंतर जो काही तुमच्याकडे मसाला असेल की नाही तो टाकायचा. धना जिरा पावडर असली तरी टाकले चालते, किंवा गरम मसाला असला तरी टाकले तरी चालते. पहिलं मटन मसाला आणि चिकन पाकिट आहे तर ते मी टाकणार. थोडंसं टाकायचं आणि सगळं मिक्स करायचं आणि आता वांग्यामध्ये भरून घ्यायचं.
कोथिंबीर पण पाहिजे होती ह्यात खरं का नाही आमच्या गावाकडं असं सर्रास काय एवढं भेटत नाही, त्यामुळे जे असेल की नाही त्यात बनवायचं. दुसऱ्या गावाला जाऊन मार्केटला जाऊन आणायला लागते. असं पाण्यामध्ये भरायचं आणि ठेवायचं. ही सगळी वांगी त्यांनी पण भरायची. तिकडे कढईमध्ये तेल घालायचं. ही अशी सगळी वांगी भरून घेतलेली. जिरा टाकायचं आणि कांदा टाकायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजल्यात थोडीशी हळद आणि लाल तिखट पण तेलातच टाकायचं थोडंसं, म्हणजे कलर येण्यासाठी. थोडंसं असं परतायचं. त्यानंतर ही भरलेली वांगी टाकायची. आणि वांगी ही अशी 2-3 मिनिट कणी परतून घ्यायची. थोडासा त्यांचा कलर बदलतोपर्यंत कणी परतून घ्यायचं, म्हणजे वांग्याचा कच्चापणा निघून जातो. वांग्याची तेलावर थोडीशी परतली कणी त्यामध्ये पाणी घालायचं. आपल्याला ग्रेव्ही करायचं त्या अंदाजानुसार कणी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आता मसाला घालायचा नाही, म्हणजे हा शिल्लक राहिलेला मसाला आहे की नाही हा आता नाही घालायचा. आता घातलं कणी की मग मसाला खाली चिकटून राहतोय आणि मग कणी वांगी वगैरे असं व्यवस्थित शिजत नाहीत. त्यामुळे ही वांगी पहिल्यांदा कणी शिजवून घ्यायची. तेवढं आता थोडंसं फक्त शिजायचं बाकी आहे. बाकी म्हणजे 60% शिजलेलं आहे, 40% बाकी आहे. तर असं आहे. तर ह्यामध्ये आता कणी हा शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आणि परत कणी बारीक गॅसवर असं ठेवून द्यायचं. इकडे गणपतीची तयारी झाली आहे. समई आणि आरती. तेव्हा मस्त आपल्याकडे भरलेले वांगे तयार झालेले. अशीच ग्रेव्ही ठेवायची, जास्त पातळ ठेवायची नाही, जास्त घट्ट ठेवायची नाही, कारण हे गार झाल्यानंतर कधी अजून थोडंसं असं घट्टपणा यायला येणार. अगदी कमी साहित्यामध्ये आपली मसाला वांगी तयार झाली.